तर भंतेजी जे आहेत ते भंतेजी कोरियावरून आले आहेत. त्यांचं नाव जे आहे तुम्हाला दिसलंच असेल. त्यांचं नाव आहे सुनीम सुनसेन. आणि सुनीम सुनसेन यांचं जे कोरियन नाव जे आहे ते ऑनरेबल किम चांग यू. यांचं वय 72 वर्ष वय आहे. देगू येथील चेगॉंग हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. नंतर त्यांनी कोरिया ब्रॉडकास्टिंग करस्पॉन्डिंग युनिव्हर्सिटीमध्ये कृषी विभागातनं पदवी घेतली. डोंगसांग बौद्ध महाविद्यालयात त्यांनी आपलं जे आहे शिक्षण बौद्ध धम्माचं ते सुरू केलं. सध्या ते बुकजुसा ह्या बोगचानमध्ये त्यांनी दीक्षा घेतली. पण सोबतच यांनी बुलवांग डोंगजॉन ह्या मंदिराची स्थापना केली आणि त्याचे ते अभिभावक आहेत. नंतर त्यांचा थोडक्यात परिचय असा की कोरियन सरकार त्यांना जे आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना बोलवते, त्यांचे ॲडवाइसेस घेते. कारण भंतेजी जे आहेत इंचॉन इथल्या कारागृहामध्ये कैद्यांना विपස්සना म्हणजे झेन मेडिटेशन शिकवतात आणि त्यांचं मत परिवर्तन करण्यास त्यांची फार मोठी भूमिका आहे. सोबतच दर आठवड्याला ते मोफत जेवण जे आहे जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी दर आठवड्याला त्यांच्या विहारात फ्री जेवण दिलं जातं. तर अशा प्रकारे भंतेजींनी आपला जो परिचय भारताविषयी तो आधीच 10 वर्ष आधी सुरू केला होता. त्यांनी बाबासाहेबांविषयी फार अध्ययन केलं. त्यांच्यासोबत एक खूप मोठा नोट्स आहे, 40 पेजेसचा नोट्स ते घेऊन आले. पण तेवढं काही त्यांना बोलता येणार नाही. तर बाबासाहेबांमुळे त्यांचं जीवन बदललं आहे असं ते मानतात. आणि बाबासाहेबांच्या या धम्मामुळे बऱ्याच कोरियन समाजामध्ये सकारात्मक बदल होतील असं त्यांचं मानणं आहे. तर उद्याला ते जे आहेत नव्यान ह्या बौद्ध धम्म परंपरेत थेरवादी परंपरेमध्ये ते दीक्षा घेणार आहेत आणि त्यांचे जे गुरु असणार आहेत ते उपगुप्त महाथेरो. तर आता ते 2 शब्द जे आहेत ते तुमच्या समोर. 부처님 나라에서 우파급다 대장로 스님을 모시고 여러분들을 뵙게 돼서 너무 반갑습니다. तर मी इथे येऊन भारतात येऊन फार आनंदी झालो आहे. कारण भारत हे फक्त भारत नाही तर हे बुद्धाची भूमी आहे. आणि सोबतच मी डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांना भेटलो आणि मला असं वाटलं की मला माझे गुरु मिळाले. 일찍이 2600년 전에 부처님께서 도솔천에서 인도라는 나라를 선택하셔서 이 땅에 오셨습니다. आणि गौतम बुद्धांचा जन्म जो आहे तो आपल्याला सिद्धार्थ जो आहे त्यांचा जन्म जो आहे तो लुंबिनीमध्ये झाला हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांचा कार्यकाल हे भारतात होतं हे सगळ्यांना ठाऊक आहे. 이 인도 땅을 선택하신 이유는 पण गौतम बुद्धांचा जे आहे परिचय हा भारताकडून का येतो. 지구촌에서 가장 위대한 정신력을 가지고 있는 나라이기 때문에 그래서 여러분들을 만나 뵙게 된 동기는 부처님의 정신을 가진 암베드카르 박사님의 올곧은 정신이 있기 때문에 이렇게 뵙게 된 것입니다. तर भंतेजींचं म्हणणं आहे की गौतम बुद्धांमुळे तथागतांमुळे मला भारताचा परिचय झाला
पण तेच एक कारण नाही भारतात येण्याचं. तर मला बाबासाहेबांविषयी प्रखर असं जे आहे आकर्षण आहे. त्यांनी जो धम्म जो आहे तो परत गतिमान केला असं मला वाटतं आणि मी जेवढा अभ्यास करतो तेवढा आणखी त्यांच्या प्रेमात पडतो. 이제 이 안베드카르 박사님의 정신을 한국 땅에서 열심히 펼치겠습니다. तर मला ज्याप्रमाणे आत्मिक आनंद झाला, मला जो आनंद झाला बाबासाहेबांचं विचार ऐकून आणि माझ्या जीवनशैलीमध्ये जे बदल आले तेच बदल कोरियन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडे येतील असा माझा विश्वास आहे. म्हणून मी त्यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक कोरियन व्यक्तीजवळ नेण्याचा मी प्रण करतो. 그것은 부처님의 정신과 안베드카르 정신과 여러분들의 정신이 다 규합됐을 때 더 빛을 발할 것이라고 확신합니다. तर मला हे असं सांगावं असं वाटतं, तुम्ही एवढ्या संख्येने इथे आला आहात तर तुम्हाला तथागत तर माहीतच आहेत, बाबासाहेब पण माहिती आहेत. त्या दोघांनी दिलेला जे विचार आहेत त्या विचाराने जीवन कसं सहाय्य होतं, किती आनंदी होतं ते सांगायसाठी मी इथे उभा आहे. त्यामुळे तुम्हाला ते आवर्जून सांगतो की ह्या दोघांमुळे कल्याणच कल्याण आहे. आणि त्यांनी केलेला जो अभ्यास आहे मागच्या 6-7 वर्षामध्ये बाबासाहेबांवर, त्याच्यासोबत त्यांनी पालीचा सुद्धा अभ्यास केला आहे. कारण त्यांना उद्या दीक्षा घ्यायची आहे भंतेजींकडून. तर ते पालीमध्ये जे आहेत ते महायानी परंपरेत आहेत, पण थेरवादी परंपरेमधल्या पाली सुत्तांचं ते जे आहे ते पठण आता आपल्यासमोर करतील. पुरादिती सांपा दागाता ये धम्मा हेतुबाबावा ए삼 हे툼 타타가다 태산가요 니로도 에마마디 마하 사마노티. तर तुम्हाला हे आलं का प्रूफ होता त्यांचा, तो ते पास झाले का? पास झाले, त्यांनी अभ्यास केला. ते आता बाबासाहेबांच्या नवयानामध्ये त्यांचा प्रवेश आहे उद्या. भंतेजी त्यांना गोदावरीच्या काठी घेऊन तिथे त्यांचा प्रवेश, तिथे सीमा आहे, इथे सीमा लागत नाही म्हणून तिकडे सीमा केलेली आहे. तिथे त्यांचा नवजन्म होतोय, तो होतोय बाबासाहेबांच्या नवयानात. त्यांनी एवढा परिश्रम केलं, 6 वर्षाचं परिश्रम केलं आणि त्याचं फलित म्हणजे महायान परंपरेमध्ये असून सुद्धा त्यांनी पालीचं पठण केलंय आणि ही फार मोठी बाब आहे. तर त्यांनी लोकांनी असं म्हणू नये की त्यांनी अभ्यास केला नाही, प्रयत्न न करता ते दीक्षा घेत आहेत. त्याच्यासाठी प्रूफ म्हणून त्यांनी तुमच्या समोर पाली सुत्ताचं पठण केलं. तर त्यामुळे त्यांना साधुवाद जोरदार. आणि ह्या घडीला दोन्ही भिक्षू जे आहेत फार आनंदी आहेत. तर ते कोरियन भाषेमध्ये कोरियन जे ज्या परंपरेमध्ये एक सुंदर असं संगीत जे आहे ते संगीत गातात जेव्हा ते खुश असतात, आनंदी असतात. तर भंतेजी जे आहेत तुमच्यासाठी एक गीत गातील. हरी राम हरी राम हरी राम कोडेरो नवखांदा Thank you. See you again.